हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. वेलकम टू अवर फिफ्थ ऑनलाईन लेक्चर. तसं विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतच आलेलो आहे की आपण पाहून राहिलो युनिट सॉलिड स्टेट. आणि आजचा आपला टॉपिक आहे नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम मेटॅलिक क्रिस्टल. याचा अर्थ असा की एक्स वाय झेड कितीही ग्रॅम जर एखादा मेटल असेल त्याच्यामध्ये युनिट सेल किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये पार्टिकल कसं असायला पाहिजे. बरं, त्याच्या आधी आपण असं बघू की याचं रिलेशन डेन्सिटीशी काय आहे. डेन्सिटी का बरं महत्त्वाची आहे, म्हणजे डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून आपण नंबर ऑफ पार्टिकल्स आणि नंबर ऑफ युनिट सेल कसे काढू. तसं मागच्या लेक्चरमध्ये मला वाटतं तिसरा लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डेन्सिटी. पुन्हा एकदा थोडं शॉर्ट रिपीट करू आणि त्यानंतर बघू नंबर ऑफ पार्टिकल्स एक्स ग्रॅम मीटरमध्ये किती आणि नंबर ऑफ युनिट सेल्स एक्स ग्रॅम म्हणजे किती. एक्स ग्रॅम मध्ये किती राहू शकते. समजा आपण 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम किती घेतलं समजा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स युनिट सेल कसं आहे ते कसं काढायचं बघू. सगळ्यात पहिले आपण पाहू डेन्सिटी. सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मित्रांनो, मास अपॉन व्हॉल्यूम. आपण जर डेन्सिटी युनिट सेलची काढत असाल तर आपण पाहिजे डेन्सिटी ऑफ अ युनिट सेल हा रो आहे, रो. मास ऑफ अ युनिट सेल अँड व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. मग मास ऑफ अ युनिट सेल कसा, मास ऑफ अ युनिट सेल म्हणजे स्मॉल एम इंटू स्मॉल एम. मग आता स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ वन पार्टिकल इन द युनिट सेल. एका पार्टिकलचं युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतो आपल्याला माहिती नाही. समजा त्याच्यातले एका पार्टिकलचा मास किती आहे इंटू एन. व्हॉट इज एन, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल. त्या युनिट सेलमध्ये किती टोटल पार्टिकल आहे याचा जर तुम्ही आन्सर जर गुणाकार केला तर तुम्हाला निघते मास ऑफ अ युनिट सेल. ठीक आहे. हां, दुसरं आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता व्हॉल्यूमचा फरक पाहिला आपण. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, लेंथ घेऊ. म्हणजे आपण जसं पाहिलं होतं का ए व्हॉट इज ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. हेन्स ए इज द एज लेंथ. लेंथ झाली एक प्रकारची क्यू कहू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. आणि मग दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे, मास ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. किंवा सगळं लक्षात ठेवायचं. बाकी सगळं मग कसं सिंपल करायचं मी सांगतो. हेन्स डेन्सिटी इक्वल्स टू म्हणजे रो इक्वल्स टू काय झालं मग सरळ सरळ मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय झालं एम इंटू एम. आणि मग व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ए क्यू. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर द डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. मग आता नवीन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये मोलर मास, जो कॅपिटल एम आपण डिनोट करून राहिलो. मोलर मास म्हणजे काय, मोलर मास म्हणजे एम इंटू एन ए. व्हॉट इज दॅट स्मॉल एम आपण पाहिलेला मास ऑफ वन पार्टिकल इन युनिट सेल. व्हॉट इज एन ए, एन ए इज द ॲव्हरेज नंबर. मी मागच्या वर्षी बोललो तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि सिंपलच आहे तो आठवडा 6.02 पार्टिकल्स पर मोल. म्हणजे पर मोलचा अर्थ असते एका मोलसाठी. पर मोल आपण जेव्हा म्हणतो ना पर मोल पर किलोग्रॅम म्हणजे एका किलोग्रॅम एका मोलसाठी असं असते तसा अर्थ. ठीक आहे. सो कॅपिटल एम म्हणजे मोलर मासचा कॅपिटल एम इक्वल्स टू स्मॉल एम इंटू एन ए. तर व्हॉट इज द व्हॉल्यूम, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम नाव. हे बघा जसं हे असं आहे नाव ए इज इक्वल्स टू बी इंटू सी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, नाव बी इक्वल्स टू बी तिथंच आहे गुणाकाराचा कुठं जाईल भागाकारात ए डिवाइडेड बाय सी. तेच आपण इथं बघू ना. सो स्मॉल एम इक्वल्स टू हा तर इथंच राहील गुणाकाराचा कुठं जाईल भागाकारात. हेच एम आणि इकडे काय राहील ते व्हॅल्यू. मग आता स्मॉल एम ची व्हॅल्यू बदलली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एम, दॅट इज द कॅपिटल एम डिवाइडेड बाय द एन इज द ॲव्हरेज नंबर वी सी हियर. हेन्स आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, या एमच्या जागी तुम्हाला एमची व्हॅल्यू टाकावं लागेल. ना पुट दॅट एम व्हॅल्यू इनटू द इक्वेशन दिस. तुम्ही इक्वेशन नंबर देऊ शकता. इक्वेशन आता कोणचा इक्वेशन नंबर 1 झाला 2 झाला तर आपल्यानुसार राहते तसं काही विशेष नाही राहत त्याच्यात. ना डेन्सिटी टू इक्वल्स टू काय झालं मग आता एमच्या जागी जसं आता आपण काय फॉर्म्युला बघा एम इंटू एन डिवाइड बाय ए क्यू. म्हणजे एमच्या जागी काय आहे, काय व्हॅल्यू एमची एम इंटू एन ए. लिहा पहिले एम गुणिला इकडे काय लिहायचं एन ए. गुणाकारच असतात त्याचं लिहिलं आहे नसलं लिहिलं तरी कितीतरी गुणाकारच असतं अशा कंडिशनमध्ये. आणि हा एम नंतर तसा हा एक तसं पहा मी काय केलं आहे फक्त आणि फक्त एमची व्हॅल्यू कुठं केली आहे. कोणता एम, स्मॉल एम. कॅपिटल एम नाही, कन्फ्यूज नको. मग हेच डेन्सिटी जर तुम्हाला कळायची आहे मोलर मास लागेल एन इज द दिलेला आहे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल युनिट सेल. एन इज द ॲव्हरेज नंबर दिलेला आहे. ए क्यूब इज द व्हॉट इज ए क्यूब, ए क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आता व्हॉल्यूम तुम्हाला डायरेक्ट दिलेला राहणार नाही, तुम्हाला एज लेंथ दिलेली राहील. एज लेंथचा क्यूब काढायचा सरळ सरळ. ठीक आहे. हां, मग आता बघा जर तुम्हाला मोलर मास काढायचा आहे म्हणजे कॅपिटल एमची व्हॅल्यू काढायची तर कसं कराल तुम्ही, जसं इक्वेशन आपण बोललो आहे ते बघा की मी पहिले बोललो आहे जर का
व्हॅल्यू इकडे घेऊन जायचे असेल, इक्वल्स टूच्या इकडे घेऊन जायचे असेल तर महत्वाची गोष्ट जसं ए इंटू बी इक्वल्स टू सी इंटू समजा जर का हा डी असं, पण मला जर सी ची व्हॅल्यू काढायची आहे तर डी ला इकडे घेऊन जावं लागेल आणि इक्वल्स टू जर साईन असेल तर गुणाकाराचा काय होतो भागाकार आणि भागाकाराचा काय असतो रे गुणाकार. हे समजून घ्या. हेच काय होईल ए इंटू बी डिवाइडेड बाय काय डी डी इक्वल्स टू सी. आता आपण कसं घेणार आहोत सी इक्वल्स टू होतात कसे 2 गुणिले 3 ही सारखंच आहे आणि 3 गुणिले 2 ही सारखंच आहे. हेच मग आता बघा रे तुम्हाला m ची व्हॅल्यू काढायची आहे. हेच m व्हॉट इज m इज द मोलर मास ऑफ अ सबस्टन्स. कोणताही सबस्टन्स ज्याचा सबस्टन्स आपण काढायचा. आता m आणि ह्या सगळ्या साईड इकडे घेऊन जायच्या इक्वल्स टू आहे. हां आता पहा गुणाकारातला कुठं जाईल भागाकारात आणि भागाकारातला कुठं जाईल रे गुणाकारात. रो तो रोच्या ठिकाणी आहे. हेन्स रो इक्वल्स टू सॉरी इनटू na इनटू aq. दिस इज द फॉर्म्युला. हे समजून आता हे तुम्हाला समजलं तर आपण पुढचं बघू. आता नंबर ऑफ पार्टिकल्स आणि युनिट्स. आता सोपंच आहे तुम्हाला हे समजून घ्या. किसकट काम करू नका. तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि समजणं महत्वाचं आहे बस. बाकी ते कसंही समजून घ्या हे तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. हे एवढं 1 मिनिट आधी पहा. पुढचं बघतो मी. हे झाल्यानंतर सांगतो मी तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स कसे काढायचे. कोण घे आता मला असं वाटतं एवढा टाइम ठीक असेल. तसंही जर तुम्हाला जर ते अजून पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता किंवा रिपीट व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी जसं आपण डेन्सिटी काढली त्यानंतर त्या फॉर्म्युलानुसार आपण काढणार आहे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि युनिट्स. हे वेगवेगळं एक नाही आहे. हे बघा सगळ्यात पहिले काय करणार नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटल. याचा अर्थ असा XYZ मी एक्झाम्पल देतो. समजा 5 ग्रॅम Fe म्हणजे आयरन आहे. त्या 5 ग्रॅम Fe मध्ये किती पार्टिकल्स आहेत. दुसरं पाहणार आहे आपण नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम मेटल म्हणजे 5 ग्रॅम Fe एक्झाम्पल देतो. 5 ग्रॅम Fe म्हणजे आयरन आहे. त्याच्यामध्ये युनिट सेल किती असणार आहे. आणि तिसरा फॉर्म्युला आपला नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम ऑफ मेटल. बघू तर आपण पहिलं चालू करू. जसं आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला पाहिला होता हे तुम्हाला व्हॅल्यू म्हणून मी काढून दिली होती. ठीक आहे. बघू पहिलं नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटल. आता सरळ आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. सिंपल फॉर्म्युला समजून घ्या. मोल्स इनटू Na. व्हॉट इज Na? Na इज द ॲव्हरेज नंबर. मोल्स म्हणजे नंबर ऑफ मोल्स. काय करा आपण नंबर ऑफ पार्टिकल्स काढण्याचा आपला फॉर्म्युला आहे मोल्स इनटू Na. नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं तसं आपण पाहिला फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू मास अपॉन मोलर मास. मास आता ग्रॅम मध्ये XYZ आपण बोललो होता ना की x ग्रॅम मध्ये किती म्हणजे मास दिलेला आहे. समजून घ्या. आणि मोलर मास त्याचाच मोलर मास नाही तर ज्याचा मास घ्यायचा आहे त्याचाच मोलर मास घ्यायचा. ग्रॅम पर मोल त्याचं युनिट झालं समजा आणि याला कॅपिटल एम म्हणून चालू आपण मोलर मासला. ठीक आहे. बघू मग आता म्हणून कसं राहतं मोल्स इनटू Na. सगळं आता तुम्ही असंही करू शकता मोल्स इनटू Na. सरळ सरळ तुम्ही मोल काढून घ्या तर Na करा किंवा तुम्ही आता समजून घ्या इथं यानुसार. आता मोल्स म्हणजे काय होते मास इनटू मोलर मास. मग मास म्हणजे काय त्याचं समजा x काही ना काही असेलच इनटू काय झाला Na म्हणजे काय झाला ॲव्हरेज नंबर. मोलर मास म्हणजे काय कॅपिटल एम. तुम्ही असंही करू शकता पहिले सरळ सरळ तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढून घ्या आणि गुणाला मग Na करा. तोही सरळ तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स काढते नंतर ती व्हॅल्यू कुठं बस करणार. किंवा मग असंही करा मास x ग्रॅम पहिला की त्याचा मास असेल त्या मेटलचं ॲव्हरेज नंबर तो माहितीच आहे दिलेलाच राहील आणि मोलर मास. मोलर मास जर असा तुम्हाला नाही दिलेला आहे समजा मोलर मास तुम्हाला काढणारच आहे. हेच m म्हणजे मोलर मास इक्वल्स सरळ तुम्हाला मग अशी फॉर्म्युला लिहून दिला मी काय काढायचं रो इनटू Na इनटू aq म्हणजे व्हॉल्यूम. खाली करायला n इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स. मग सरळ ती व्हॅल्यू पुट करू आता. मग बघा ना हेच आता सरळ सरळ व्हॅल्यू काढली नाही. मग आता याच्या जागी काय लिहिणार आहे आता ती व्हॅल्यू लिहिणार. बघा कसं नाव सरळ x इनटू Na. ठीक डिवाइड बाय याच्या जागी काय काय केलं आता आपण m म्हणजे काय आलं नाव रो इनटू Na इनटू aq आणि डिवाइड बाय m. ठीक आहे. एक थोडासा खाली काढायचा आहे लिहिताना तो खाली सरळ आहे. Na डॉट कॅन्सल आणि डिवाइड मध्ये आहे हेन्स नाव नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटल इज x इनटू आवर साइन and rho into n म्हणजे
आता अगोदर नंबर तर इक्वेल पटलाच ना. हेन्स नाव रो इनटू काय हा झाला तुमचा फॉर्म्युला. हा हे दोन्ही सारखंच आहे. तर तुम्ही म्हणून मी वेगळं केला. मी फक्त एमची व्हॅल्यू तुम्हाला लिहून दिली की तुम्ही एकदम हे असं लक्षात घेतलं पहिलं इक्वेशन तरी चालते किंवा मग वेळेवर काढलं तरी चालते. वेळेवर काढल्यानंतर तुम्ही लक्षात घेतलं तरी चालेल तुम्हाला की त्याच्यामध्ये काही फार जास्त तिथे येऊन वेगळं काम नाही आहे. तर काय केलं मी समजलं पुन्हा एकदा सांगतो बघा. नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचा एक्स ग्रॅम. मग नंबर ऑफ पार्टिकल्सचा फॉर्म्युला मोल्स इनटू एन म्हणजे अगोदर नंबर. पहिले तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढून घ्या. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला मास अपॉन मोलर मास. ठीक आहे. मास म्हणजे काय एक्स ग्रॅम काही ना काही लिहिलंच नाही. मोलर मास कॅपिटल एम ग्रॅम पर मोल इनवर्स दोन्ही एक्स एक्स म्हणजे ग्रॅम ग्रॅम काढल्यावर मोल इनवर्सचा काय होते मोल. म्हणून नंबर ऑफ मोल्स आपण मोल मध्ये काढतो. हेन्स मग आता नंबर ऑफ मोल्स मास अपॉन मोलर मास इनटू एन हा मास एक्स ग्रॅम बाय इनटू एन हा कोणचा अगोदर नंबर मोलर मास म्हणजे हे दोन आहेत ना हे एक्स डिवाइड बाय एम म्हणजे हे आणि एन दोन. ठीक आहे. मग एम ची व्हॅल्यू कॅपिटल एम आहे म्हणजे काय मला मोलर मास त्याची व्हॅल्यू आपण तशी मागच्या इक्वेशन मध्ये काढली होती. रो इनटू अवोगाड्रो नंबर इनटू व्हॉल्यूम इनटू एन म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल. नाव मग आता होते कसं. सो द नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम मेटल इक्वल्स टू जसं आपण पाहिलं एक्स इनटू एन तसं तेच इक्वेशन लिहिलं की फक्त एम च्या जागी त्याची व्हॅल्यू लिहिली बाकी काहीच वेगळं केलेलं नाही. म्हणजे एम च्या जागी काय लिहिणार नाही. हा रो इनटू एन इनटू ए क्यूब डिवाइड बाय एन. माझा एन नॉट कॅन्सल्ड आणि इक्वेशन सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये तुम्हाला करायचं आहे. पहिले तुम्ही आता सगळा मग हे करा. एवढं केल्यापेक्षा सरळ सरळ जे कॅन्सल आहे ते कॅन्सल करा पहिले. आणि जो एकदम भागाकारातला भागाकार तो सरळ घेऊन जाणं पुन्हा करायचं समजा. हेन्स x इनटू n स्मॉल n आहे. हा रो आता हा रो थोडासा काढत असताना तुम्ही एकदम व्यवस्थित काढा. रो इनटू ए क्यूब. आता लिहित असताना थोडं चुका होतात असतात. हा एक क्यूब वर पाहिजे n चा थोडा खाली पाहिजे. ठीक आहे. ते लिहिताना बोर्डवर होतच तसं. तर हे झालं म्हणजे तुम्हाला काय काय लागेल मग x किती ग्रॅम आहे नंबर ऑफ पार्टिकल्स समजा सरळ सरळ रो ते झालं एक्स ग्रॅम मेटल मध्ये किती पार्टिकल्स आहेत ते समजून घ्यायला. ठीक आहे. नंतरचा फॉर्म्युला आहे नोट काढायचा नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मेटल. बघू 9 हे लाईन सगळ्यात महत्त्वाची. n पार्टिकल करस्पॉन्ड्स टू 1 युनिट सेल म्हणजे n ची व्हॅल्यू n एका पार्टिकल एक युनिट सेल साठी आहे. हेन्स n इक्वल्स टू 1 म्हणजे आपण काय बोलतो व्हॉट इज n इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल. आपण 10-15 युनिट सेलचा विचार नसतो करत. पहिले एकाचा विचार करतो नंतर आपण तसं सगळ्याचा काय व्हॅल्यू काढतो. हेन्स n पार्टिकल्स करस्पॉन्ड्स टू नंबर 1 युनिट सेल. मग व्हॅल्यू सरळ सरळ जर का n ची व्हॅल्यू 1 झाली तर तुम्हाला काय मिळालं पाहिजे. हेन्स नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम मेटल n ची व्हॅल्यू तर काय असते. हेन्स मग काय झालं म्हणजे x आणि रो इनटू काय दिस इज द स्टेप बाय स्टेप करावं लागेल तुम्हाला. बघा पहिले आपण डेन्सिटी पाहिली त्यानंतर आपण तुम्हाला ही व्हॅल्यू भेटली म्हणजे सरळ सरळ कशाला तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल एक्स ग्रॅम मीटर मध्ये काढता आले आणि त्याच्याच तो स्विच करून आपण युनिट सेल काढून झाले ना. हे कसं केलं मी पहा. नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मेटल सगळ्यात पहिले लक्षात घ्या. नंबर ऑफ युनिट सेल ठीक आहे. आपण नंबर ऑफ युनिट सेल तर काढू का तेवढ्या ग्रॅम मेटल मध्ये किती युनिट सेल असतील. ओके. हा मग आपण नंबर ऑफ पार्टिकल्स की सगळ्या युनिट सेलचा नाही काढत पहिले एका युनिट सेलचा काढतो. ठीक आहे. हे समजून घ्या. आता युनिट सेलचे प्रकार आपण 4 पाहिलेले आहेत. सिंपल क्यूबिक झाला त्यालाच प्रिमिटिव्ह म्हणतो आपण. बॉडी सेंटर्ड फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. सिंपल क्यूबिक मध्ये किती पार्टिकल आहे 1 पार्टिकल आहे. बॉडी सेंटर्ड मध्ये किती पार्टिकल आहे 2 पार्टिकल आहे. फेस सेंटर्ड मध्ये किती पार्टिकल आहे 4 पार्टिकल आहे. आणि बेस सेंटर्ड मध्ये किती आहे 2 पार्टिकल. त्यालाच पहिले एंड सेंटर्ड म्हणायचे आता त्याला बेस सेंटर्ड म्हणतो नवीन पुस्तकानुसार. तर ठीक आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मेटल इक्वल्स टू n. व्हॉट इज n? n इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. नाउ n पार्टिकल्स म्हणजे n ची जी व्हॅल्यू आहे करस्पॉन्ड्स टू 1 युनिट सेल. n ची व्हॅल्यू सरळ सरळ 1 झाली आपण समजू. हेन्स 1 जर असं तर काही घेत बनायची गरज नाही ना. हे 2 गुणिले एका काय सारखं सगळ्यांना. हेन्स x डिवाइड बाय रो इनटू हा तुमचा फॉर्म्युला युनिट सेल करायचा. बस फॉर्म्युला तुम्हाला व्हॅल्यू काढायची. तिसरा आहे नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम V ऑफ मेटल. आता कसं असते एक लक्षात घ्या की आता व्हॉल्यूम सरळ तुम्हाला फॉर्म्युला माहिती फक्त याच्यामध्ये कोणतं इक्वेशन नाही आहे. ते सरळ सरळ समजून घ्या. तेवढा व्हॉल्यूमचा जर का मेटल आहे म्हणतात आपण लक्षात घेता की आपण लवकर कसं व्हॉल्यूम मेटल काढणार आहे. मेटलचा व्हॉल्यूम निघते जसं सिलेंडर असेल त्याचा व्हॉल्यूम निघत नाही का. मग त्यांनी काय म्हटलं नंबर ऑफ युनिट सेल्स व्हॉल्यूम V ऑफ मेटल. नाउ V डिवाइड बाय A क्यूब हा त्याचा फॉर्म्युला. हे समजून घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही आज पाहिलं नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट्स इन एक्स ग्रॅम मेटॅलिक
क्रिस्टल म्हणा किंवा मेटल म्हणा, आता हे सगळं विशेष नाही. ठीक आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो विचारत चला आणि मनमोकळेपणाने बोलत चला. आणि विशेष काय असते माहिती आहे, एक लक्षात घ्या, समजलं पाहिजे ते कसेही तुम्हाला समजू, भले तुम्ही नंतर ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. आणि मलाही इंग्लिश बोलता येते असा विषय नाही, पण होते कसं ते समजलं पाहिजे, आपल्या साधारण विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांना सगळं समजते, पण आपल्या साधारण विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. जर काही प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो विचारा. आणि काही अजून काही जर क्वेरीज असेल तुम्ही मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मला कॉल केला तरी चालेल, मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे.